ऑर्केस्ट्रा आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर राहणार सोलापूर याचा जामीन अर्ज मेहरबान अतिरिक्त सत्र न्यायाधीश SV केंद्रे यांनी आज फेटाळला। यात हकीकत अशी, पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर येथे आली होती। त्यावेळी पीडिता ही तिच्या भावाला अंगठी खरेदी करता आरोपीच्या नारायण पेटकर ज्वेलर्स मध्ये गेली होती। त्यावेळी आरोपीने पीडितेची खासगी माहिती आणि कुठून आला आहात अशी माहिती विचारली। त्यावेळी पीडितेने त्यास मी ऑर्केस्ट्रा मध्ये काम करत असून कामाच्या शोधात असल्याचे सांगितले। यावेळी आरोपीने पीडितेस माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांची ओळख आहे असे म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली आणि पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला। त्यानंतर आरोपी हा पीडितेसोबत फोनवरून बोलणं सुरू झालं। यानंतर पुन्हा पीडिता ही सोने खरेदी करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली। त्यावेळी तिने सोने खरेदी केले आणि पीडितेने ऑनलाईन पेमेंट पाठवले व तेथून निघून गेली। त्यानंतर त्याच दिवशी आरोपीने पीडितेस सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सायंकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले। त्यामुळे पीडिता ही रिक्षाने त्या ठिकाणी बार्शी रोडवरील एका लॉजवर गेली। त्या ठिकाणी आरोपीने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला आणि खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलेस तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली। अशा आशयाची फिर्याद पीडितेने आरोपी विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात केली आहे। सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यास 31 मे 2024 रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। त्यामुळे आरोपीने मेहरबान न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी व सरकारतर्फे ॲडव्होकेट शैलजा कॅतम यांनी युक्तिवाद सादर करून जामीन अर्जास तीव्र विरोध केला। ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपी हा धनदांडगा, सावकारी आणि सराफ व्यवसाय करणारा असून फिर्याद दाखल केल्यापासून फिर्यादी व पोलिसांवर दबाव आणत असल्याचे मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर यांनी, सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट शैलजा कॅतम यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।